कोनिचिवा मिनासान, ईशोनी गांबारो या आपल्या ऑनलाईन जॅपनीज क्लासेसच्या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत मिन्नानो निहोंगोचं जे लेसन 5 आहे त्या लेसन 5 मधला कायवा किंवा कन्व्हर्सेशन आपण पाहतोय आणि त्याच्यातून वेगवेगळे एक्सप्रेशन शिकतोय. ग्रामर पॅटर्न्स कसे वापरले जातात हे आपल्याला शिकायला मिळते. चला तर मग आजच्या लेसनला सुरुवात करूया. हाजिमे शो. तर आजचं जे कायवा आहे त्याचं टॉपिक काय आहे तर कोशियन ए इकिमास्का. कोशियन ए इकिमास्का म्हणजे काय आहे की हे कोशियन आहे, हे नाव आहे. तर ए म्हणजे ए आपण कोणत्या ठिकाणी प्लेस करतो तर ज्या वेळेला आपल्याला प्लेस एखादी मेन्शन करायची असेल त्यावेळेला प्लेस दर्शवताना ए वापरलं जातं. ग्रामर पॅटर्न आपण पाहिलं आहे ए इकिमास्का, ए इकिमास. तर ए इकिमास जो ग्रामर पॅटर्न पाहिला आहे तोच इथे वापरला गेला आहे आणि त्याच्या पुढे इकिमासच्या पुढे का लागलं आहे, का वापरलं आहे. त्याच्यामुळे हे नक्कीच प्रश्नार्थक वाक्य आहे. कोणाला तरी प्रश्न केलेला आहे कोशियने इकिमास्का. आता याचा अर्थ काय होतो आणि ते कशा पद्धतीने वापरले ते आपण प्रत्यक्ष कायवामध्ये पाहूया. चला तर मग सुरुवात करूया. आता इथे ही व्यक्ती आहे, ही एका रेल्वे स्टेशनवरती आलेली आहे आणि रेल्वे स्टेशनवरती आल्यानंतर त्यांना काहीतरी प्रश्न पडले, त्यांना काही विचारायचं आहे आणि ते इथे जाणाऱ्या एका पास होणाऱ्या एका व्यक्तीला, एका लेडीला विचारत आहेत. बघूया काय विचारतात. सुमिमासेन, कोशियनमध्ये इकुरा देस का? सुमिमासेन, कोशियनमध्ये इकुरा देस का? एक्सक्यूज मी, हाऊ मच इज इट टू कोशियन? म्हणजेच काय तर ते विचारत आहेत की एक्सक्यूज मी सुमिमासेन हे नेहमी समोरच्याला एक्सक्यूज करताना आपण वापरतो, हे आपण शिकलो. तर हाऊ मच इज इट टू कोशियन म्हणजे कोशियनपर्यंत, कोशियनसाठीचं जे तिकीट आहे ते कितीला आहे किंवा किती आहे, त्याचा खर्च किती आहे. आपल्याला माहीत नसेल तर आपण साहजिक एकदा जाणून घेतो की एखाद्याला विचारून की हे कितीला आहे. ठीक आहे, तसंच त्याने विचारलं. आता बघूया ती काय म्हणते. सांब्याकू गोजू एंदेस. सांब्याकू गोजू एंदेस म्हणजेच किती तर 350 एन आहे. इज इट 350 एन? सॉरी, इट इज 350 एन. तर काय आहे की 350 एनला हे तिकीट आहे किंवा 350 एन लागतील असं आपण म्हणतो ना. तर 50 एन आहे. तर बघूया पुढे काय म्हणते. त्याच्यावर तो काय म्हणतोय, सांब्याकू गोजू एन देसने अरिगातो गोजाइमाशिता. म्हणजेच काय की 350 एन का? ओ ठीक आहे, थँक्यू सो मच, धन्यवाद म्हटले त्याने तिला. एकदा त्यावरती काय म्हणते, दो इताशिमशते, दो इताशिमशते म्हणजे काय यू आर वेलकम. एक्सप्रेशन पण आपण शिकलो आहे की नाही. दो इताशिमशते म्हणजे यू आर वेलकम यासाठी वापरलं जातं. आता पुढे आला आणि अजून त्याला काहीतरी प्रश्न पडला आणि ह्यावेळी मात्र तो जे रेल्वे एम्प्लॉई आहेत त्यांनाच विचारतोय काहीतरी. बघूया काय विचारतोय. सुमिमासेन, कोशियन वा नानबानसेन देस का? सुमिमासेन, कोशियन वा नानबानसेन देस का? एक्सक्यूज मी, व्हॉट प्लॅटफॉर्म इज इट फॉर कोशियन? आता यांना कोशियनला जायचं आहे, त्याच्यामुळे त्या ट्रेन जी आहे ती कोणत्या प्लॅटफॉर्मला येणार आहे किंवा कोशियनला जाण्यासाठी कोणत्या प्लॅटफॉर्मला जाऊ हा प्रश्न आहे आणि तो त्यांनी केला. बघा, प्रत्येक ठिकाणी आपण दुसऱ्याला त्रास देतोय, तसदी देतोय, त्याच्यामुळे एक्सक्यूज करताना सुमिमासेन वापरलं आणि पुढे मग आपला प्रश्न केला. तर त्याच्यावरती आता ते काय म्हणतात बघूया.
कोणत्या प्लॅटफॉर्मला आहेत. गो बन सेंदेस काय म्हटलं त्यांनी, गो बन सेंदेस. आता ही व्यक्ती व्यापात असणार, कामात असणार, त्याच्यामुळे त्यांनी अगदी शॉर्टमध्ये गो बन सेंदेस म्हणजे प्लॅटफॉर्म नंबर 5 इतकंच म्हटलं. तर प्लॅटफॉर्म नंबर 5ला काय आहे, ओशियनसाठीची ट्रेन आहे ती तिकडे मिळेल. आता पुढे काय होतं बघूया. पुढे याने काय म्हटलंय, दोमो दोमो अरिगातो म्हणजे काय, थँक्यू. शॉर्टमध्ये आपण दोमो म्हणतो. दोमो म्हणजेच काय, थँक्यू. आता पुढे आलंय म्हणजे काय, प्लॅटफॉर्म नंबर 5 सांगितल्याप्रमाणे प्लॅटफॉर्म नंबर 5ला तर आपल्याला दिसतोय ट्रेन आहे इकडे. तर आता तो काय विचारतोय बघूया. इथे काय प्रश्न आहे, ano kono densha wa कोशियन ए इकिमासु का. ano कोनो देंशा वा कोशियन ए इकिमासु का. बघा आला ना आपला प्रश्न, कोशियन ए इकिमासु का. आता त्याने काय म्हटलंय, आता आणू हे सुद्धा एखाद्याला एक्सक्यूज करताना किंवा त्याचं लक्ष आपल्याकडे केंद्रित करून घ्यायचं असेल किंवा अटेन्शन आपल्याला हवं असेल की आपण काहीतरी म्हणतोय, त्याने आपल्याकडे पाहावं असं जेव्हा आपल्याला वाटतं त्यावेळेला आणू वापरलं जातं. ह्याचा अर्थसुद्धा एक्सक्यूज सारखाच आहे. त्याच्यामुळे आणू कोनो देंशा वा कोशियन ए इकिमासु का. एक्सक्यूज मी, डज दिस ट्रेन गो टू कोशियन. अशा पद्धतीने त्याने विचारलं. आता बघूया की इथले को पॅसेंजर त्याला काय उत्तर देते. काय विचारलं त्याने की ही ट्रेन काय आहे, कोशियनला जाते का, म्हणजे जाईल का, कोशियनला जाते का असं त्याने विचारलं ना. आता पुढे तो बघूया. हा पॅसेंजर काय म्हणतोय, इये सुगिनो फुत्सु देसु यो. इये सुगिनो फुत्सु देसु यो. नो इट डझंट, द नेक्स्ट लोकल ट्रेन डज. म्हणजे काय म्हटलं त्याने की नाही ही नाही जात आहे, तर जी पुढची फुत्सू म्हणजे काय, फुत्सू लक्षात आलं असेल इथे की फुत्सू म्हणजेच काय, तर लोकल ट्रेन आहे. तर फुत्सू देसू म्हणजे जी पुढची लोकल ट्रेन आहे ती जाणार आहे, ती जाईल कोशियनला. त्याच्यामुळे ई पकडू नका असं थोडक्यात होतं. ठीक आहे. अगदी आपण पण रेग्युलरली अशाच पद्धतीने संभाषण करत असतो, त्याच पद्धतीने आहे. पुढे आता तो म्हणतोय सो देसु का दोमो म्हणजे काय, सो देसु का दोमो. सो देसु का हे एक्सप्रेशन आपण शिकलोय की हे बऱ्याच कॉन्टेक्स्टमध्ये काहीतरी समजलंय म्हणून सुद्धा वापरलं जातं. तर इथे त्याला ते कळलंय म्हणून त्याने वापरले सो देसु का असं म्हटलंय. तर त्याचा अर्थ होतो ओके किंवा आय अंडरस्टँड, थँक्यू सो मच, थँक्यू व्हेरी मच, दोमो असं म्हटलं. ठीक आहे. छान होतं की नाही कायवा, अतिशय साधा सोपा. आणि आपण पुन्हा एकदा कायवा वाचून पाहूया म्हणजे आपल्याला थोडंसं रिव्हिजन होईल. सुमिमासेन कोशियनमध्ये इकुरा देसु का. 350 円です。350円ですね。ありがとうございました。どういたしまして。すみません。甲子園は何番線ですか？5番線です。どうも。この電車は甲子園へ行きますか？この電車は甲子園へ行きますか？
いえ、次の普通ですよ。そうですか。どうも。कसं होतं? छान होतं की नाही? नवीन नवीन फ्रेजेस आपण शिकतोय ह्याच्यामधून आणि ह्याची प्रॅक्टिस करा, बोलायला सुरुवात करा. या कन्व्हर्सेशन्स एकत्र मिळून आपण जर प्रॅक्टिस केली तर आपण छानपैकी बोलूसुद्धा शकतो. तर ही कायवा सिरीज तुम्हाला कशी वाटते ते सुद्धा आम्हाला कळवा. कमेंट्स करा. काही सजेशन्स असतील तर नक्की द्या. आणि अशाच पद्धतीने आमच्या ईश्वरी गांभारूच्या ऑनलाईन जपील क्लासेसच्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतचं जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा. आणि अशाच पद्धतीने साध्या सोप्या भाषेमध्ये जपानी शिका आणि छान अभ्यास करा. आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसह, नवीन लेसनमध्ये. तोपर्यंत अरिगातो गोजाइमाशिता. चामता.